बिना अंड्याचा अगदी सोपा कुणीही बनवू शकेल असा केक कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत। हा केक मुलांना टिफिनमध्ये द्यायला किंवा स्नॅक्स म्हणून खायला आणि ऑफिसमध्ये मधल्या वेळा टी टाइमला खाऊ शकतो। तर मी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरू करू। त्यासाठी आपल्याला ड्राय जिन्नस लागणार आहे, ते आधी आपण पाहून घेऊ। तर इथे एगलेस स्पॉन्ज केक बनवायला 1 कप मैदा घेतलाय आणि अजून पाव कप मैदा घेतलाय, टोटल 1.25 कप मैदा घेतलाय। इथे 1 कप पिठी साखर घेतली आहे, त्यामध्ये अजून 2 टेबलस्पून पिठी साखर घेतली आहे, म्हणजेच 1 कप अधिक 2 टेबलस्पून पिठी साखर। इथे 1/4 कप आरारूट पावडर घेतलेली आहे। आरारूट पावडर ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता, दोघांपैकी कुठलेही घेतलं तरी सुद्धा चालेल। ह्या आरारूट पावडरने केकमधला मॉइश्चर पटकन निघून जाणार आणि केक सॉफ्ट व्हायला मदत होणार। हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स झाले। आता वेट इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। त्यासाठी इथे 3/4 कप दूध घेतलंय, अर्धा कप दही घेतलंय आणि 1/4 कप रिफाइंड ऑइल घेतलंय। इथे रिफाइंड ऑइलच घ्यायचं आहे, कुठलंही सुवासिक तेल घ्यायचं नाही आहे। रिफाइंड ऑइलला वास नसतो, त्यामुळे रिफाइंड ऑइल घ्यायचं आहे। हे आपले वेट आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स झाले। आता आपण पुढची कृती करायला घेऊया। तर इथे मी केक टिन घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला बटर पेपर लावायचा आहे। बटर पेपर लावायचा नसेल तर हा केक टिनला बटर लावून त्यावर आपण मैदा भुरभुरून घ्यायचा आणि हा केक टिन टॅप करायचा आणि वरचा मैदा काढून टाकायचा। दुसरा उपाय म्हणजे आपण हा असा बटर पेपर लावू शकतो। तर इथे मी या मापाचा बटर पेपर आता कापून घेते। तर इथे हा मध्ये लावायला हा बटर पेपर ह्या शेपमध्ये कापून घेतलाय। आता हा साईडचा सुद्धा बटर पेपर काढून घ्यायचा आहे। इथे हा मी बटर पेपर असा साईडला लावून घेणार आहे। इथे आधी बटर लावून घ्यायचं आहे। टिनला बटर लावून घेतलाय, त्यामध्ये हा कट केलेला पेपर लावून घ्यायचा आहे आणि ही तयारी आधी करून घ्यायची। ते साईडला लावून घ्यायचं आहे, म्हणजे साईडला केक कुठे चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने हा केक टिन तयार केलाय। आता आपण बॅटर बनवायला घेऊया। आता इथे एक बाउल घेतलंय, त्यामध्ये 1/4 कप रिफाइंड तेल घातलं, नंतर दही घालायचं आहे। हे स्टेप बाय स्टेप घालायचं आहे। त्यानंतर साखर घालायची आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा म्हणजेच 1 TSP व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे। ह्याने केकला चांगला सुगंध येणार। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता ही तेलामध्ये साखर आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे। इथे सगळं मिक्स करून घेतलंय। हे सगळं मिक्स करून घ्यायला मला 5 मिनिटं लागली। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। ह्यामध्ये आता हे मी 3/4 कप दूध घेतलंय, ते थोडं दूध घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडं दूध मिक्स केलंय, मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये 1/4 कप दूध मी बाजूला ठेवते। आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध थोडं घालून मिक्स करून घ्यायचं। मी कढई गरम करत ठेवली आहे। इथे तुम्ही कुठलेही पातेलं घ्या किंवा भांडं घ्या, पण जे कुठलं भांडं घ्याल ते थोडं पसरट घ्या, जेणेकरून केक चारी बाजूने चांगला बेक होईल। तर इथे मी अशी मोठी कढई घेतली आहे आणि मंद आचेवर भांडं गरम करत ठेवायचं आहे। त्यावर एक अशी स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण लावून हे 10 ते 15 मिनिटं भांडं गरम करत ठेवणार आहे। तोपर्यंत बाकीचं बॅटर तयार करून घ्यायचं। गॅसची आच स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर गरम करत ठेवायचं आहे। तर इथे सगळं मिक्स करून झालंय, दही पण पूर्ण एकजीव झालंय। हे मिक्स होईपर्यंत केकसाठी कढई गरम करत ठेवली आहे। आता ह्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा नेहमी चाळून घ्यायचा। आणि हे आरारूट पावडर हे चाळून घ्यायचे।
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता ह्या विस्करने बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या मैद्याच्या गाठी मोडायच्या आहेत। गाठी राहिल्या नाही पाहिजे, पूर्ण बॅटर प्लेन झालं पाहिजे। तोपर्यंत हे हळूहळू मिश्रण ढवळून घ्यायचंय। हे बघा, हे बॅटर मिक्स केलंय, अजून ह्यामध्ये गाठी मोडल्या नाही आहेत। ह्या गाठी राहिलेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत, अशा गाठी ठेवायच्या नाही। एकसारखं बॅटर झालं पाहिजे। ह्या गाठी कुठेतरी आतमध्ये बॅटरमध्ये राहतील म्हणून मी ह्या चाळणीमध्ये बॅटर ओतून घेतलं। त्यासाठी मी असं बॅटर चाळून घेतलंय। गाठी राहू नये म्हणून हे बॅटर मी चाळणीमध्ये गाळून घेतलंय, म्हणजे केकला कुठे मध्ये हवा बाकी राहणार नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता हे एकसारखं बॅटर तयार झालंय, कुठेही पिठाच्या गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाही आहेत। आरामात बॅटर मी मिक्स करून घेतलंय। हे बघा, ह्या पद्धतीने हे बॅटर तयार झालंय। आता आपलं हे बॅटर चांगलं मिक्स करून झालंय। त्यामध्ये 1 TSP इनो घालायचा आहे, म्हणजेच बेकिंग पावडर घालायची असेल तर 1 TSP बेकिंग पावडर घालायची आणि त्याचबरोबर बेकिंग सोडा हा अर्धा चमचा घ्यायचा आहे, म्हणजे हाफ TSP घ्यायचा आहे। पण इथे मी इनो घेते। इनो पूर्ण सॅशे घेतलेला आहे। हा 1 TSP आहे। 1 TSP म्हणजे आपला जो छोटा घरातला चमचा असतो तेवढा भरतो। म्हणजे जर आपल्याकडे हा चमचा नसेल तर आपण हा घरातला एवढा चमचा घेऊ शकतो। इनो घातल्यामुळे हे बॅटर लवकर फुलून येणार। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातली तर ह्या बॅटरमध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि जर इनो घातला तर मग गुठळ्या व्हायचे चान्सेस कमी असतात। आता हे मी 1 TSP इनो घालते। इनो घातल्यानंतर आपलं जे राहिलेलं दूध आहे ते ॲड करायचं आहे। तर इथे मी हे 1 TSP इनो घालते, त्यामध्ये हे राहिलेलं जे दूध आहे ते ॲड करते। आता लगेच हे फास्ट फिरून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय। हे बघा, हे बॅटर लगेच फुलून आलं। जेवढं फास्ट होईल तेवढं हे फास्ट फिरून घ्यायचंय। जेवढं राहिलेलं दूध होतं ते सगळं दूध मी ॲड केलेलं आहे आणि हे मिक्स करायचा बाउल जरा मोठा घ्या, ज्यामुळे तुम्हाला हे मिक्स करायला इझी जाईल। एकदा इनो घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही। बॅटर चांगलं एकजीव झालं की लगेच आपल्याला कढईमध्ये किंवा जे काही आपलं भांडं घेतलंय त्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय। आता हा मी जो केक टिन घेतलाय त्यामध्ये हे बॅटर ओतून घेते। हा टीन चांगला टॅप करून घेऊया, जिथे कुठे हवा राहिली असेल ते निघून जाईल। कढई गरम करत ठेवलेली ती बऱ्यापैकी गरम झालेली आहे। त्यामध्ये हा मी टीन ठेवते आणि झाकण लावून 45 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचंय। 45 मिनिटांनी आपण चेक करायचंय। गॅसची आच आहे ती सुद्धा स्लो ठेवली आहे आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर आता 45 मिनिटं टाइम लावून ठेवून देते। 35 मिनिटं होऊन गेलेली आहे, तुम्ही बघू शकता केक फुलून वर आलाय। 45 मिनिटं झाली आहे। टूथपिकला थोडं बॅटर लागलेलं दिसतंय, म्हणजे अजून थोडा वेळ शिजवायला पाहिजे। अजून मधलं बॅटर शिजलेलं नाहीये। इथे मी अजून 10 मिनिटं अजून ठेवते। 50 ते 55 मिनिटं झाली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। ह्यावर एक कॉटनचा रुमाल ठेवायचा आहे, म्हणजे केकच्या आतमधलं जे मॉइश्चर आहे ते कपड्यातून निघून जाणार आणि हा कपडा ते पाणी शोषून घेणार। थंड होईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं। रुमाल काढून बघूया, केक थंड झालाय। आता काढून घेऊया, पेपर काढून घेऊया।
तुम्ही बघू शकता केक मस्त झाला आहे आणि चांगला फुललेला सुद्धा आहे। आता कट करून घेऊया। मस्त जाळी आलेली आहे आणि छान फुललेला सुद्धा आहे। हे बघा, ह्याचे मी पीसेस बनवते। एकदम छान असा केक सगळीकडे एकसारखा बेक झाला आहे। प्रेस केल्यानंतर सुद्धा चांगला फ्लफी झाला आहे। पहिल्या प्रयत्नात नव्याने करणारे सुद्धा करू शकतील असा सोपा बिना अंड्याचा केक मस्त झाला आहे। हा केक बनवायला 45 मिनिटं लागतात, पण जर समजा आपण वापरलेलं भांड पातळ असेल तर 45 मिनिटं लागतील, नाहीतर जाड बुडाचं भांड असेल तर 50 ते 55 मिनिटं लागतात। आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी जास्त असेल तरी सुद्धा कमी जास्त वेळ लागू शकतो। मला इथे 55 मिनिटं लागली। 1/2 कप मापामध्ये हा एवढा केक तयार झालाय। एकदम मस्त असा मार्केट सारखा सॉफ्ट केक। तुम्ही जर पहिल्याच प्रयत्नात करत असाल तर ह्या क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह।